पाताळगंगा नदी प्रदूषण प्रकरणी कारवाईची मागणी. पत्रकार राकेश खराडे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे. खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदीत काही औद्योगिक कंपन्यांकडून रसायन मिश्रित सांडपाणी सोडले जात असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राकेश खराडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधित विभागांकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. रसायन मिश्रित सांडपाण्यामुळे पाताळगंगा नदीचे पाणी काळपट झाले असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नदीपात्र, जलचर, पर्यावरण तसेच परिसरातील नागरिक आणि आदिवासी बांधवांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनाही याचा फटका बसत असून शेती आणि भाजीपाला उत्पादन धोक्यात आले आहे. पत्रकार राकेश खराडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ रायगड विभाग, मंत्री आदिती तटकरे, मंत्री भरत गोगावले यांच्यासह जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रशासन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन प्रदूषण करणाऱ्या उद्योगांची ओळख निश्चित करावी, ETP यंत्रणांची तपासणी करावी आणि दोषी आढळणाऱ्या कंपन्यांवर पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. या प्रकरणी कारवाई न झाल्यास हे प्रकरण राष्ट्रीय हरित लवादाकडे नेण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, रसायनी. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.